तर आता बातमी मंत्री चंद्रकांत पाटलांच्या अजब दाव्याची आहे। देशाची राजधानी दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतरही या आंदोलनाची देशात आजही चर्चा सुरू आहे। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून राज्याच्या वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे। आंदोलनामध्ये जे दगड वापरले गेले होते त्याच्यावरचे ठसे आधार कार्डशी लिंक केले जाणार असून त्या आधारचे तपास केले जाणार असल्याचा संदर्भातील एका वक्तव्यांचा त्यांनी उच्चार केला होता। मात्र चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरती शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल करत त्यांची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करावी असं म्हटलंय। त्यामुळे आता सुरू झालेला हा वाद लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट होत आहे। तर नोबेल समिती यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सुद्धा राज्याचं लक्ष लागलंय। ज्याच्यामध्ये जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असे एक पोलिसांनी अनालिसिस केलं। त्याच्या आधीचा आदल्या दिवशी एक आणखीन व्हिडिओ आलाय, मी तुम्हाला फॉरवर्ड करेन। तर त्यातल्या आदल्या दिवशी ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील। चंद्रकांत पाटील यांनी हा जो एक नवीन संशोधन केलेलं आहे की हातात दगड जे तिथे आहेत त्या दगडाचे ठसे घेतले जातील आणि त्याच्यानंतर ते आधार कार्डला लिंक केलं जाईल, ह्या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना यावर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा। तर दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप केला जातोय। तर दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांनीच पोलिसांवर दगडफेक केल्याचाही दावा करण्यात येतोय। या सगळ्या दावे आणि प्रतिदाव्यांमध्ये अभिजित दिपके यांनी एक गंभीर आरोप केलाय आणि वातावरण पुन्हा तापलं। पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवल्या इतकंच नाही तर पोलिसांनीच जंतर मंतरवर दगडांनी भरलेले ट्रक आणून लावल्याचा दावा अभिजित यांनी केलाय। तर त्यांना भाजपमधूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। दगड कोणी आणून ठेवली होती? ट्रकांनी दगडांनी भरलेला जो ट्रक उभा होता जंतर मंतरवर तो कसं काय आला, तो पोलिसांनी जाणून ठेवला हे मला कसं काय माहिती? जेव्हा मी पोलिसांना विचारलं हा दगडांनी भरलेला ट्रक इथं करतो काय 20 जुलैला सकाळी, तेव्हा पोलिसांनी मला सांगितलं हा एमसीडीचा ट्रक आहे। दगडांनी भरलेला ट्रक हा जंतर मंतरवर काय करत होता? तर हे सगळं बीजेपीच्या प्लॅनिंगनी झालेलं आहे। बीजेपीच्याच लोकांनी पोलिसांवर दगडफेक केलेली आहे। पेलेट गन चालवले यांनी स्टुडंट्सवर, पेलेट गन चालवल्या। बिहारमध्ये AK-47 चालवली आहे स्टुडंट्सवर। पोलीस याच्यासाठी पोलीस भरती झालेले आहे स्टुडंट्सवर AK-47 चालवायला। ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना अटक करा। बीजेपीच्या गुंड्यांनी येऊन 15 दिवसाआधी निक्षू नावाची मुलगी आहे, तिच्या वडिलांचं डोकं फोडलेलं आहे, याच पोलिसांनी त्या गुंडांना अटक नाही केली। जेव्हा मी म्हणले यांना अटक का नाही करते तर तेव्हा हेच पोलीस होते जे म्हणले आम्ही अशा लोकांना आम्ही असंही कसं कोणाला अटक करू। एवढ्या दिवसानंतर त्यांना आठवलं। हे वारंवार अशा प्रकारचे आरोप माध्यमांमध्ये हे चालत राहिलं पाहिजे। मग माध्यमांमध्ये चालत राहून असे खोटे नाटे आरोप करताय का? काय संबंध? आणि असं धरून झाला तेव्हा एखादी गोष्ट घडली असेल तर माणूस त्याच वेळेस सांगेल का त्याच्यासाठी 15 दिवस वाट पाहिल? तर हे जे सगळं चाललंय ना हे ठरवून चाललंय। तर एकीकडे पॅलेट गन आणि ट्रकभर दगडांवरून आरोपांच्या फैरी झडतायत तर दुसरीकडे मात्र दिल्ली पोलिसांच्या कुटुंबियांना मात्र आक्रोश केलाय। बॅरिकेड्स पाडून पोलिसांवर दगड आणि चप्पल बूट फेकल्याचा आरोप पोलिसांच्या कुटुंबियांनी केलाय। तसेच अनेक पोलीस जखमी झाल्याने त्यांना न्याय मिळावा अशी मागणी देखील पोलिसांच्या कुटुंबियांनी केली आहे। भीड़ है वो ज्यादा उग्र हो गई थी और भीड़ के अंदर कुछ शरारती तत्व भी शामिल हो गए थे जिन्होंने पुलिस फोर्स पर गमलों से जो भी उनके हाथ में चीजें आ रही थी, चप्पलों से, जूतों से और पत्थरों से उन्हें पुलिस फोर्स को घायल कर दिया था, जो कि एक वीडियो क्लिप में भी दिखाया जा रहा है।
तर आता आंदोलनात किती पोलीस जखमी झाले होते ते पण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 118हून अधिक पोलीस कर्मचारी आंदोलनात जखमी झाले आहेत. 5 IPS पोलीस अधिकारीही जखमी झाल्याचा अहवाल दिलाय. स्पेशल CP, जॉईंट CP, DCP दर्जाचे अधिकारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 43 महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दिल्ली पोलिसांच्या 15 ते 20 गाड्यांचंही नुकसान झालंय.